तुमच्या हरभऱ्यामध्ये कितीही मात्रा असू द्या, अवघ्या काहीच वेळामध्ये आपण ते एकदम क्लीन करू शकतो. आणि द्राक्ष बागेची छाटणी आपण मागील काही दिवसामध्ये केली होती आणि त्याचा रिझल्ट नाही का आपल्याला नाही का आता असा काही मिळतोय. तर असं नाही पब्लिक तर पहिल्यापासून बघायचं. नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचा लाडका शिवड्या देवडे आणि स्वागत करतो सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. सगळ्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी वगैरे करून घेतली आणि आता सगळेजण लागले फक्त हरभरा पेरण्याच्या तयारीला. आणि आज आपण पण नाही का हरभऱ्यामध्ये जेवढं काही मात्रा आहे ना ते एकदम सगळं क्लीन करून टाकणार बरं का ह्या मशीनच्या माध्यमातून. म्हणजे कसं आहे ना, जिथं आपल्याला 2 ते 3 तास लागतात ना, तिथं ही मशीन अवघ्या काही वेळामध्ये नाही का संपूर्ण मात्र क्लीन करून टाकते. आणि मागील काही दिवसामध्ये आपल्या नाही का द्राक्ष बागेची छाटणी पण झाली बरं का. आणि आता पैसा असा लागतोय म्हणजे पाऊस पडला ना भाऊ लगेच फवारणी करावी लागते. म्हणजे कसं ना, ह्या अवस्थेमध्ये द्राक्ष बागेचे घडं बाहेर निघतात बरं का. आणि जसं काय पाऊस पडला की ते संपूर्ण घडं नाही का जिरून जातात. आणि माझ्या पाठीमागे तुम्ही जे बघताय ना ते सगळं आपल्या फवारणीचं मॅनेजमेंट आहे. आणि आता मी तुम्हाला नाही का अशा काही गोष्टी दाखवणार आहे, तुम्ही ते बघून नक्की चक्क होणार. आणि हा जेवढा काही आहे ना आपला शिडचा कापूस आहे बरं का, म्हणजे एका झाडाला तब्बल 100 ते 150 अराउंड बोंड आहे. आणि मी काही मस्करी वगैरे करत नाही बरं का, तुम्ही तुमच्या डोळ्याने बघू शकता एवढे बोंड लागलेत. म्हणजे प्रत्येक फांटी जी आहे ना तर ती वाकून गेली. आणि हा होता आपला हार्ड चॅलेंज मधला पहिला ब्लॉग. कसा वाटला कमेंट करून सांगा, जाताना फॉलो करून.